पत्रकार श्रीधर अंभोरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत। या आदरांजलीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर मनोहर नाईक, या आता ज्यांचं श्रीधर अंभोरे नेमके काय आहेत, त्यांच्या रेषांच्या अन्वयात ज्यांनी उलगडून दाखवलं आपल्या खास शैलीमध्ये, आदरणीय इमो नारनवरे सर, आदरणीय पुसाटे सर, हे बोललं पाहिजे की त्या वाचनालयात बसणाऱ्या पोरांना वक्ते म्हणून करवा। मला ते खूप आवडून गेलं सरांचं त्या दिवशी विधान, आणि हे सगळं आपण पाहतो। या छोटेखानी कार्यक्रमाला ते सभागृह त्यांनी दिलं, तर त्याची जी तळमळ आहे की ह्या पोरांना वक्ते म्हणून तुम्ही तयार करा। वर वाचनालयात बसणारे विद्यार्थी, प्रास्ताविक ज्यांनी केलं आदरणीय ढाले सर, सूत्रसंचालन करणारे टेंबुर्डे सर, डॉक्टर सुशील मेश्राम, आणि आपण सगळे कलावंतांवर प्रेम करणारी सगळी परिवर्तनवादी मंडळी, श्रीधर अंभोरे हे तसे वाशिमचे, सरांनी सांगितले, कलावंत माणूस आंबेडकरवादी होता हे महत्वाचं। लोकांनी आपली कला कोणत्या विचाराच्या दावणीला बांधली आहे हे आपल्याला माहिती आहे, पण या आंबेडकरवादी रेखाचित्रकारानं त्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा जागतिक पटलावर जो ठसा उमटवला तो जास्त महत्वाचा आहे। आणि म्हणून त्या सगळ्या जाणीवा ठेवून आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। एरवी काय होतं की एखादा साहित्यिक मोठा प्रसिद्ध असतो, पण आपल्या कलेच्या विश्वामध्ये समर्पित असलेली जी माणसं असतात ती फार थोड्यांना माहिती असते। म्हणजे अनेकांना श्रीधर अंभोरे गेल्यानंतर असं कळलं की हा माणूस जागतिक कीर्तीचा रेखाचित्रकार होता। त्यांचं विश्व वेगळं असते, त्यांची संहिता वेगळी असते जगण्याची, त्यांची लाईफस्टाईलच वेगळी असते। आपण एकत्र जमलोय त्याचं कारण असं की तो भूमिकेचा माणूस होता आणि आंबेडकरवादी भूमिका घेऊन जगणारा माणूस होता। आपली निष्ठा तिथे आहे, आपलं प्रेम तिथे आहे, आणि म्हणून फार न बोलता माझ्याकडे जी जबाबदारी सोपवली आहे की त्या जागतिक दर्जाच्या रेखाचित्रकारासंबंधी या देशातला तत्वज्ञ डॉक्टर यशवंत मनोहर काय म्हणतात, अनेकांनी ते वाचलं नसेल, आणि म्हणून आणि सरांची इच्छा होती की हा लेख तुम्ही तिथं वाचलं पाहिजे त्या कार्यक्रमात। त्याच्यामुळे आपण सगळे ऐकूया नीट, मी वाचतो आहे। श्रीधर अंभोरे, रेषांचा महाकवी असं शीर्षक आहे। यशवंत मनोहर, श्रीधर अंभोरे हा कलंदर प्रतिभावंत केला। 10 ऑगस्ट 2026 रोजी ही विद्रोही चित्रप्रतिभा काळाच्या जळत्या कॅनव्हासवर स्वतःच महाचित्र रेखाटून शांत झाली। रेषांची एक वादळ भरती काळाच्या पडद्याआड गेली।
श्रीधर अंभोरे अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चिखलगावचे. सरकारी वसतिगृहात राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. पोस्टात नोकरी करताना रेषांसोबत फिरण्याचा नाद त्यांना लागला. रेषांच्या सुंदर सुंदर गुंफा निर्माण करण्याचा छंद त्यांच्या मनानं घेतला. या रेषांच्या कविताच त्यांच्या निर्मितीत वेल्हाळताना दिसतात. ते मनाचं तुटलेपण घेऊन शांतपणे तंद्रीत जात आणि मग रेषाच त्यांची जुळवाजुळव करीत. जीवनातील असंख्य जखमांचा अभ्यास करणारे श्रीधर अंभोरे अविवाहित होते, पण आयुष्यभर त्यांनी त्यांच्या रेषांचे विवाह अपूर्व संवेदनशीलतेशी उत्कटपणे लावून दिले. अंभोरेंना जंगलाची भाषा उमगत होती. ते झाडांसोबत, वेलींसोबत, त्यांच्या फुलांसोबत आणि फुलांमधून अजूनही बाहेर न आलेल्या सुगंधासोबतही बोलत असत. ते थांबलेलेही आणि वाहतेही पाणी वाचत असत. आदिवासींच्या घरांमधील अंधारही ते ऐकत असत आणि त्यांच्या मनांमधील उजेडाची गाणीही आपल्या रेषांना शिकवित असत. अंभोरे हे अनन्य कलंदर होते आणि अनोखे बंडखोरही होते. त्यांनी स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे पाठ फिरवून रेषांना नव्या तहानभुकेची स्वप्न चालली. म्हणूनच त्यांच्या रेषा जगभर भरारत केल्या आणि तिकडील चित्राभिरुचीला त्यांनी नवे पंख दिले. त्यांच्या रेषांच्या जागतिक ऑलिम्पिकमध्ये रंग वाटत फिरत आहेत. या श्रीधर रेषा आता जगाच्या सन्माननीय नायक रेषा झाल्या आहेत. या अविवाहित वाऱ्याशी मग त्यांच्या या सौंदर्य रेषांनीच लाखो हजारो विवाह केले. त्यांच्या रेषांना मी आदिवासी मुलींप्रमाणे बेभान नाचताना बघितलाय. श्रीधर अंभोरेंमुळे जगात अनेक नव्या रेषा निर्माण झाल्या आहेत. अशा असंख्य रेषांवर श्रीधर अंभोरे हे नाव खुद्द काळानंच खोदलेलं आहे. जिच्यामधून या नवल रेषा बाहेर आल्या त्या गुहेचं नाव श्रीधर अंभोरे हेच आहे. ज्या क्षितिजांमधून रेषांचे पूर्वी कधी न उगवलेले दिवस उगवले त्या क्षितिजाचं नावही श्रीधर अंभोरे हेच आहे. श्रीधर अंभोरे रेषांच्या डोळ्यांपुढं सौंदर्याची मर्मे अंतरित होते आणि स्वप्नांच्या प्रेमात पडून त्या रेषा अधिकच जिवंत होत होत्या. या रेषा श्रीधर अंभोरेंच्या रक्तातूनच उगवत होत्या. श्रीधर अंभोरेंच्या डोक्यात अजिंठ्याची चित्रे काढणारा एक रेषांचा अर्हत होता. त्याच्या स्पर्शाने काळाच्या दगडाला नक्षत्रांचा मोहर येत असे. मूर्तिमंत होण्यासाठी देखणं अमूर्त त्यांना रेषांचं आर्जव मागित असे. रेषा ही श्रीधर अंभोरेंची मातृभाषा होती हे अनेकांना माहीतच नाही. पण श्रीधर अंभोरेंचं आयुष्य रेषांनी बोललं, रेषांनी चाललं आणि रेषांमधील लालित्याचा सुगंध होऊन उमललं. बुद्ध युद्धावर औषध शोधण्यासाठी वनात गेले आणि श्रीधर अंभोरे स्वतःच्या पेटलेपणाला समजावण्यासाठी रेषांच्या आणि त्यांच्या निबिड संबंधांच्या वनात गेले. त्यामुळं त्यांचा सौंदर्य वृक्ष अपूर्व रेषांनी आयुष्यभर गदगदत राहिला. बाबासाहेबांच्या मनातील ज्वालांनी सकळांना शांतवणाऱ्या सलोख्याचा गगनवृक्ष जन्माला घातला. श्रीधर अंभोरे यांनी त्या गगनवृक्षाच्या स्पंदनांचे चवदार तळे रेषांमधून पिसारत ठेवले. खूपदा फोनवरून आम्ही बोललो. 2-3दा माझ्या घरीही हा रेषांचा सौंदर्य सोहळा आला. आमच्या या चर्चेत अजिंठाच उमलत होता. या भेटीमध्ये त्यांच्या रेषांच्या हसण्यामागची आसवही मी वाचली. जखमांना पराभूत करणारा त्यांचं गाणं, त्यांचं फुलणंही मी बघितलं. हा कलावंत मृत्यूचा पराभव करीत जगला आणि जिवंतपणाचं लावण्य गगनभेदी करीत राहिला. श्रीधर अंभोरे यांची ही सौंदर्य विद्या त्यांच्या जाण्यानं कधीही असताना जाणार नाही.
त्यांच्या रेषा आता अधिकच जोमानं उगवत आणि नव्या रेषांना ऊर्जा देत विस्तारत राहतील. रेषांच्या पलीकडे जाणाऱ्या रेषांची एक गहनता असते. श्रीधर अंबोरेंच्या रेषांमध्ये स्वतःला नाकारत सतत नवे होत राहण्याची क्षमता आहे. अंबोरेंनी रेषांना गायला शिकवलं. रेषांच्या तारांची मोहमयी सारंगी त्याने तयार केली. त्याने चिवचिवणाऱ्या रेषा लिहिल्या. किलबिलणाऱ्या रेषांची झाडं त्याने कागदावर मांडून ठेवली. त्यांच्या रेषा बोलतात आणि बोलण्या पलीकडची मर्मे आपल्या मनात भिरभिरत असल्याचा अनुभव आपल्याला देतात. श्रीधर अंबोरे हे रेषांचे महाकवी आहेत. या महाकवीने रेषांचं महाकाव्य लिहिलं. श्रीधर अंबोरे या किमयागारानं रेषांची एक नवीच भाषा निर्माण केली. रेषांची नवी संस्कृतीच्या प्रतिभावंताच्या पोटी जन्माला आली. श्रीधर अंबोरेंचं मन म्हणजे विद्युत रेषांचं निबिड जंगल. या जंगलातील मुठभर विजा ते कागदावर पिसारून ठेवत. त्यातील अनोखं लय लावण्यच आपल्या अभिरुचीमध्ये मुक्कामीच येत. हा रेषा नायक रेषांचीच काव्यभाषा बोलतो. या भाषेचाच मोर श्रीधर अंबोरेंच्या रेषांमधून वेधाळत राहतो. श्रीधर अंबोरेंच्या अस्तित्वाला असा अन्वर्थकतेचा मर्मार्थ प्राप्त होतो. आपलाही जीव या रेषा सम्राटाच्या रेषा लावण्यात गुंतून राहतो. आपल्याही काळजावर या रेषांचा पाऊस रिमझिमत राहतो. या रेषांच्या उत्सवात भिजताना आपणही या रेषा विश्वाचे नागरिक कधी झालो ते आपल्यालाही कळत नाही. रेषांच्या या महाकवीला वंदन, मनापासून अभिवादन.